उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगले आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। शासन निर्णय म्हणजेच GR आलेला आहे। मे महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भात शासकीय निर्णय झालेला आहे। सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्ही बघू शकता 23 मे हा कालच GR सरकारकडून आलेला आहे। बघू शकता आदिवासी घटक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरणाचा हा GR आलेला आहे। बघा, आदिवासी घटकातील या लाडक्या बहिणीसाठी सगळ्यांना म्हणजे या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तरतूद झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी मे महिन्यासाठी जी काही तरतूद आहे ती सरकारनं केलेली आहे। हा शासन निर्णय तुम्ही बघू शकताय लाईव्ह। तुम्हाला असं लाईव्ह शासन निर्णय कोणी सुद्धा दाखवणार नाही। मे महिन्याचा मे 2025 या महिन्याचा आर्थिक तुम्ही वाचू सुद्धा शकताय। व्हिडिओ थांबवून तुम्ही वाचू सुद्धा शकताय। बघा, लाडकी बहीण योजनेकरिता शासनाने जे दिलेलं वेतन वेळ आहे अंतर्गत बघा 33 लाख जवळपास, म्हणजे आपण जर बघितलं तर 33,570 लाख अक्षरी 335 कोटी 70 लाख फक्त हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे दिलेला आहे। लक्षात घ्या, मे महिन्यासाठी जो काही लागणारा निधी आहे तो सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे पोहोचवलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण सर्वात प्रथम देत आहोत। मे महिन्याचा जो काही निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाकडे सरकारनं दिलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे। आता मे महिन्याचा जो हप्ता आहे हा 100% वाटपाला आपल्याला कदाचित आजपासून सुद्धा पाहायला मिळणार होऊ शकतो। कारण तुम्ही बघू शकता फक्त 5 दिवस उरलेले आहेत मे महिन्याचा हप्त्यासाठी आणि सरकारनं यावेळेस GRच काढलेला आहे। कुणालाही कुठल्याही माध्यमांशी न बोलता डायरेक्ट GR काढलेला आहे। तुम्ही बघू शकताय आता कदाचित लाडक्या बहिणींना 72 तासामध्ये 4 योजनेचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। 4 कुठल्या योजना आहेत? पहिले लाडकी बहीण योजना, दुसरी गॅस सिलेंडर योजना। या संदर्भात बघा तुम्ही न्यूज सुद्धा बघू शकताय। बघा, मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा, इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। सोबतच आदिती तटकरे मॅडम म्हणल्यात की आम्ही लाडक्या बहिणींना फक्त 1500 देऊन थांबणार नाही, तर आम्ही लाडक्या बहिणींना तिथं लखपती बनवणार आहोत। आता पुढच्या 3 दिवसामध्ये लक्षात घ्या, आज शनिवार आहे, आज कदाचित तुम्हाला पैसे पडू शकतात, नाहीतर तुम्हाला 100% सोमवारी म्हणजेच आपण जर बघितलं तर सोमवारी जी आपली जी तारीख आहे त्या तारखेनुसार सगळ्या लाडक्या बहिणींना वाटप हे होऊ शकतं। व्हिडिओ संपूर्ण बघा, कुणाला सगळ्यात अगोदर पैसे मिळणार, कुणाचं नाव यादीत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा। 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा आता सगळ्यात मोठी बैठक सुरू आहे। याच्या संदर्भात लवकरच ते तारीख निश्चित करणार आहेत। कदाचित आज पैसे आपल्याला मिळू शकतात, नाहीतर सोमवारपासून फिक्स वाटप जे आहे याचं हे सगळ्यात लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची अपडेट आपण देत आहोत। सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आत्ताची सगळ्यात आपण बघत आहोत ते म्हणजे लाडक्या बहिणींना सोमवारी 26 मेला आपल्याला वाटप पाहायला मिळू शकतं। आज 24 मे आहे। आज जर वाटप झालं तर 24, 25, 26 असं 3 दिवस वाटप होईल। परंतु
तारखेमध्ये थोडासा तिथं विलंब आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण तारीख त्यांना डिसाईड करायची आहे. आज वाटप केलं तर आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस वाटप होईल, नाहीतर सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस म्हणजे 26, 27, 28 असे 3 दिवस वाटप हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. परंतु याच्यामध्ये एक दुःखद बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद झालेल्या आहेत. आपण एप्रिलचा सुद्धा हप्ता बघितला, जे बदल झाले होते त्यानुसार एप्रिलच्या हप्त्याची सुद्धा काही लाडक्या बहिणींना पैसे आले होते, परंतु भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्यांना मेचा हप्ता देखील येणार नाही. लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा वाटप हे सरकार करणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल दादा आता मला कसं कळेल की आमचं नाव आहे का नाही, आम्हाला पैसे नाही आहेत का नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 3 कामं करायची आहेत. पहिली गोष्ट तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून पटकन मला सांगायचं आहे की कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. दुसरं काम तुम्हाला करायचं आहे, कोणाकोणाला कमेंटमध्येच करायचं आहे, कोणाकोणाला 50,000 रुपये अनुदान पाहिजे. बघा, हे जे 50,000 रुपये आहे हे सरकार तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी देत आहे मित्रांनो. ह्याच्यासारखी मोठी संधी पुन्हा नाही, कारण हे जे कर्ज तुम्हाला सरकार देत आहे हे कर्ज तुम्हाला स्वतःच्या खिशातून फेडायचंच नाहीये. जो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतो त्याच हप्त्यातून तुम्हाला याची परतफेड करायची आहे. त्यामुळं लक्षात घ्या, बँकेतूनच पैसे तुम्हाला मिळणार आणि सरकारच पैसे पण देणार आणि सरकारच तुम्हाला लोन पण देणार. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. आता तुम्ही म्हणाल दादा मग हे कसं करायचं, सांगतो तुम्हाला. त्यासाठी कमेंटमध्ये लिहा आम्हाला 50,000 रुपये पाहिजेत. बघा, जेवढ्या जास्त कमेंट असतील त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येईल, कारण एक दोघांसाठी व्हिडिओ बनवून काही फायदा नाही. सगळ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर पटापटा कमेंट करा कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता आलाय, कोणाकोणाला 50,000 रुपये पाहिजेत आणि कोणाकोणाला घरकुल योजना पाहिजे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाहीये, परंतु घरकुल योजना पुन्हा अर्ज सुरू झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना ज्यांना स्वतःचं घर पाहिजे अशा लाडक्या बहिणींना, शहरी ग्रामीण असो, भरपूर लाडक्या बहिणींनी अर्ज पटापटा भरा. लक्षात घ्या, मी व्हिडिओ लवकरच टाकणार आहे घरकुल योजनेवरती फॉर्म कसा भरायचा आहे. परंतु तुम्ही कमेंट केल्या तर प्रत्येकाने कमेंट करा. जर आपल्याला 200 कमेंट आल्या की घरकुल योजना पाहिजे, घरकुल योजना पाहिजे, तर आपण नक्की 100% लाईव्ह व्हिडिओ बनवूया. कारण काय होतं बघा, तिथं आपल्याला प्रत्यक्षात व्हिडिओ बनवावा लागतो, फॉर्म नीट भरावा लागतो आणि त्याची प्रोसेस खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये भरपूर वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी, एडिटिंग. त्यामुळे त्याच्यासाठी लाडकी बहिणींना जशी इम्पॉर्टंट आहे तशी तेही सुद्धा इम्पॉर्टंट. कारण बघा, घरकुल योजना ही भरपूर घर जे आहे ते प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला कसा अर्ज भरायचा ह्यासाठी मी नक्कीच मदत करेल. फक्त तुम्हाला एक सिंपल काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंटमध्ये फक्त घरकुल पाहिजे असं लिहायचं आहे. किती सोपं आहे, तुमच्यासाठी काहीच करायची गरज नाही. फक्त एवढं लिहा, तुम्हाला मी सगळी प्रोसेस इन डिटेल आणि तीही पुराव्यासहित सगळी मी सांगणार आहे. आणि तुम्ही आता GR बघितला मे महिन्याचा सुद्धा, आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती पुराव्यासहितच करत असतो. विदाऊट पुरावा आपण कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगत देखील नाही. कर्जासाठी जर तुम्ही बघितलं, स्वतः अजितदादा पवार यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्हाला कर्ज आम्ही देणार आहोत आणि ते कर्ज कुठं मिळणार हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. ते म्हणजे तुम्हाला मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे तुमच्या इथली, तिथं तुम्हाला ते कर्ज मिळणार आहे. माझी सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की सगळ्यांनी कर्ज घ्या, सगळ्यांनी साक्षर बना, स्वावलंब बना, आपल्या कुटुंबाला आपला घर खर्च जो आहे तो त्याच्यामध्ये हातभार लावा. आणि प्रत्येक लाडक्या बहिणीचं हे स्वप्न असतं. मला माहिती आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला असं वाटत असतं की मी कुठंतरी आपल्या घराला हातभार लावला पाहिजे, कुठंतरी आपल्या घराला आपण थोडंसं 4 पैसे मिळून द्यावे, कारण सगळ्यांची परिस्थिती काय आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं ही एक चांगली संधी आहे आणि या योजनेचा फायदा तुम्ही घ्यावा. तुमच्या जवळची जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही लोन घ्या. 50,000 रुपयापर्यंत लोन भेटतं. त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या घराला 4 पैसे मिळवून देऊ शकता. तर पटापटा कमेंट्स करा कोणाकोणाला हे लोन पाहिजे. त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. याच्यामध्ये 3 प्रामुख्याने मुद्दे मी सांगितलेत. पहिलं 50,000चं लोन, दुसरं मेचा हप्ता, तिसरं घरकुल योजना. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या बहिणीला, माझ्या मामीला, माझ्या मावशीला भेटली पाहिजे, लक्षात घ्या, तुम्ही जर हा व्हिडिओ नाही शेअर केला तर हा दुसरीकडे जाणारच आहे. दुसऱ्या लाडक्या बहिणींना फायदा होण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसाला फायदा होऊ द्या. त्यासाठी पटापटा व्हॉट्सअपवरती आपले जे आहेत मित्रमंडळी त्यांना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लवकरच लाडक्या बहिणींसाठी ह्या सगळ्या गोष्टी शासन आणत आहे. त्यामुळं अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनल आधी सबस्क्राईब करा. तुमचं काही म्हणणं असेल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.